संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत. शहापूरमध्ये टीडीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा गौरव सत्कार सोहळा संपन्न. सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांचा सत्कार सोहळा तसेच शहापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा कुणबी समाज हॉल शहापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संघर्ष पत्रकार संस्था व संघर्ष अभिनव सहकारी संस्थेच्या वतीने पत्रकार योगेश हजारे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2017 ते 2026 या कालावधीत बँकेचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळणारे राजेंद्र पाटील यांच्या केलेल्या सेवेबद्दल शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मार्च 2026 अखेर 100% कर्ज परतफेड करणाऱ्या शहापूर तालुक्यातील सेवा व आदिवासी सोसायट्यांचा तसेच सहकार क्षेत्रातील इतर मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात स्वर्गीय अनिल विशे लिखित अंतरंग या कविता संग्रहाचे प्रकाशनही संपन्न झाले. सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पाटील भाऊक झाले. ते म्हणाले, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करताना मुरबाड, वाडा, पालघर यांच्या तुलनेत शहापूरकरांनी मला सर्वाधिक प्रेम व आपुलकी दिली. हे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी आयोजक योगेश हजारे यांचे विशेष कौतुक केले. या सोहळ्यात सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश हजारे यांनी, सूत्रसंचालन मनोहर मडके यांनी तर आभार प्रदर्शन अंकुश सातपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष पत्रकार संघाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, शहापूरचे माझे अतिशय घरातले मेंबर असं मी समजतो. खरं म्हणजे योगेशनी या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम केला. मला या ठिकाणी माझा सत्कार केला याच्यापेक्षा जास्त आनंद या गोष्टी होती का 100% जे सहकारी संस्था चेअरमन, सेक्रेटरीचा सत्कार केला त्याच्याबद्दल मी योगेश खरं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. अतिशय चांगला स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी योगेशने केलेला आहे. खरं बँकेचा 9 वर्ष पूर्ण झाला. मी योगेशने या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. या 9 वर्षामध्ये माझ्याकडे अनेक कटू आठवणी, चांगल्या गोड आठवणी आहेत. खरं म्हणजे 9 वर्षामध्ये अतिशय चांगला प्रेम तुम्ही लोकांनी मला दिलं आणि सगळ्यात जास्त प्रेम कुणी सांगतो मला शहापूर तालुक्याला दिले. त्याच्यामुळे शहापूर तालुक्याचे मी विशेष आभार मानतो. आज पण शहापूर तालुका मला माझा घरचा तालुका वाटला. वसईमध्ये जेवढं मला प्रेम मिळालं नाही, मुरबाडमध्ये मिळालं, पालघरमध्ये नाही मिळालं, तेवढं प्रेम मला या शहापूर तालुक्यामध्ये मिळालेलं आहे. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस माझा घरचा माणूस मला वाटतो. असंच प्रेम तुमच्या माझ्यावर सतत ठेवा. मी सदैव जरी बँकेवर नसले तरी तुमच्या जोडीला राहीन. कोणत्याही कामासाठी मला फोन केला मी तुमच्यासाठी 100% सदैव उपस्थित राहावी. या ठिकाणी पत्रकार मंडळांचे आभार मानतो की मला एक गोष्टीचा निश्चित आनंद आहे. गेल्या 9 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये पत्रकार मंडळीने सुद्धा मला खूप चांगलं सहकार्य केलंय. अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रकारांनी या बँकेच्या उन्नतीसाठी सहकार्य केलं. ज्याच्या वेळेस त्यांना सांगितलं त्याच्या वेळेस त्यांनी आपल्याला सहकार्य केलं. म्हणून सर्व पत्रकार मंडळीचे मी मनपूर्ण आभार मानतो. आणि खरं म्हणजे या जिल्ह्याची बँक ही अजून खूप काय करावं असं वाटते. पुढे येणारा संचालक मंडळाला आम्ही त्याचं मार्गदर्शन करू, पण ही बँक अशीच पुढे राहील यासाठी प्रयत्न करू. पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या मनपूर्ण प्रेमाबद्दल आभार मानतो. थांबतो. जय महाराज. साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर पाटील साहेब हे स्टेट फॉर निर्णय घेण्याची क्षमता असलेला एक नेता आहे. होऊन गेले, परंतु ज्या पद्धतीने अभ्यासपूर्ण चेअरमन कसा असला पाहिजे ते राजेंद्र पाटील साहेबांकडून शिकण्यासारखं आहे. त्या प्रत्येक विषयावर, प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असते आणि ते स्वतः निर्णय घेताना स्वतः त्याच्यावर अभ्यास करतात. त्याच्यावर 2-4 लोकांचं ओपिनियन घेतात की हा मी निर्णय घेणार आहे, याचा परिणाम काय होतील. त्या पद्धतीने चेअरमन साहेब निर्णय घेतात. चेअरमन साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर फार सहकार टिकला पाहिजे या भूमिकेने. सहकार म्हणजे बँक आणि बँक म्हणजे आपण सर्व. जर सहकार टिकला, बँक टिकली तर सहकार टिकणार आहे. म्हणून
तिला टिकवण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. माझा त्यातला एक छोटासा प्रयत्न असं म्हणता येईल की अशा पद्धतीने प्रेरणादायी काम करून त्या ठिकाणी असे मेळावे घेऊन सहकारासाठी